हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण 34 साइजचं परफेक्ट कटोरी ब्लाउजचं कटिंग इथे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। कटोरी ब्लाउज कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघणार आहोत। तर बघा इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे, म्हणजे डबल पेपर घेतलेला आहे। फ्रंट नेकचं आणि बॅक नेकचं कटिंग आपण सोबत करणार आहोत, त्यामुळे आपला टाइम सुद्धा खूप वाचतो। आपल्याला परत परत मापे टाकावी लागत नाही, त्यासाठी डबल पेपर घ्यायचा आहे आणि पुढील आणि मागील भाग सोबत कटिंग करायचा आहे। तर बघा इथे आपल्याला पहिल्यांदा पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। तर पूर्ण उंची प्लस आपण इथे 1 इंच घेत असतो, तर इथे मी 12.5 इंच प्लस 1 इंच घेऊन 13.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा जो पेपर आहे तो लगेच इथे मी कट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला मापे टाकायला अगदी सोपं जाईल। आता यानंतर आपण पहिल्यांदा छातीची घडी टाकून घेऊया। तर बघा आपण 34 छातीघेर घेतलेला आहे। 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। तर बघा मग इथे 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे, प्लस तुम्ही इथे 1.5 ते 2 इंच घेऊ शकता। तुम्हाला शिलाई मार्जिन किती ठेवायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता। इथे मी 2 इंच ठेवणार आहे। यानंतर बघा हे मेजरमेंट मी मोजून घेतलं आणि तेवढंच मेजरमेंट आपल्याला खाली सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तर बघा मग खाली 10.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि वरती सुद्धा 10.5 इंचावरती एक मार्किंग करून आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता हा जो एक्स्ट्रा पेपर आहे तो सुद्धा इथे लगेच कट करून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला शोल्डरचं माप इथे टाकायचं आहे। तर मागील गळा आपला 9.5 इंच आहे, त्यामुळे आपण शोल्डर इथे 5 इंच टाकणार आहोत। तुम्हाला जर मागील गळ्यानुसार शोल्डर टाकता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट 5 इंच शोल्डर टाकू शकता, काहीही प्रॉब्लेम येत नाही। आणि त्यानंतर बघा 3 इंचावर शोल्डर पट्टीचं माप टाकलेलं आहे। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणून इथे मी 3 इंच शोल्डर पट्टी घेतलेली आहे। त्यानंतर पुढील गळ्याचं माप मी 6 इंचावरती टाकलेलं आहे आणि 2.5 इंचावरती मार्किंग करून बघा बॉक्स तयार करून घेत आहे। आणि लगेच आपल्याला इथे पुढील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी राऊंड शेप दिलेला आहे। आता यानंतर आपल्याला मुंडा खोलीचं माप टाकायचं आहे। तर बघा आपण 34 छातीघेर घेतलेला आहे। 34 छातीघेराला आपण मुंडा खोली जी आहे ते आपण 5.5 इंच घेत असतो। तर इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि वरती जे आपण शोल्डर टाकलेलं आहे 5 इंच तेच मी खाली टाकून या पद्धतीने सरळ लाईन आखून घेतली। आता हे जे आपण मुंडा खोलीचं माप टाकलेलं आहे 5.5 इंच, तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे आणि सरळ लाईन आखून घेणार आहे। तर बघा 5.5 इंचावरती माप टाकलेलं आहे आणि या पद्धतीने पट्टीने सरळ लाईन आखून घेतली। आता यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे। किती 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने बघा या पद्धतीने तिरकी लाईन आखून घ्यायची आहे। आता ह्या पॉइंट पासून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आलं लक्षात। आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर हा पुढील मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि हा मागील मुंड्याचा शेप इथे मी देऊन घेतलेला आहे, आलं लक्षात तुमच्या। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 1 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आपण कमर घेराचं माप टाकलेलं नाही, आपण कमर घेराचं माप टाकून घेऊया। तर बघा कमर घेराचा चौथा भाग प्लस 2 ते 2.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर बघा इथे मी कमर घेर घेतलेला आहे 27 इंच। 27चा चौथा भाग येतो 6.25 इंच प्लस 2.5 इंच इथे मी शिलाई मार्जिन घेणार आहे। आणि बघा मग पट्टीने सरळ या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे। आपण वरती 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, खाली सुद्धा आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेणार आहोत। आता आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत, त्यासाठी आपण बघा खालून वरती 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि ह्या साईडला सुद्धा 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि तिथून वरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि बघा मग जिथे जिथे 2.5 इंच घेतलेला आहे तिथे पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे, आलं लक्षात। आता इथे आपल्याला छाती घेराचा 10वा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे। तर 34चा 10वा भाग येतो 3.5 इंच प्लस पाव इंच घेऊया। तर इथे 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे।
तर बघा किती सुंदर असा आपला योगपट्टीचा शेप इथे आलेला आहे। आता यानंतर आपल्याला कटोरीच्या साइड पार्टचं इथे मार्किंग करायचं आहे। तर 34 छाती घेरानुसार आपण इथे 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत। तर बघा 2.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि वरून आपल्याला गळ्याच्या साइडने 5, 5.25, 5.5 इंचापर्यंत तुम्ही इथे मार्किंग करू शकता। डिपेंड आहे की तुमचा पुढील गळा किती इंचाचा आहे। तर इथे मी 5.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा इथे पट्टीने मी सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे। तर बघा इथे पट्टीने सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे आणि ह्या पॉइंट पासून बघा आपल्याला या पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने इथे मी कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कटोरीचा अगदी परफेक्ट शेप दिलेला आहे। कटोरीचा शेप देताना 1/2 इंच खाली किंवा 1/2 इंच वरती शेप झाला तर काहीही प्रॉब्लेम येत नाही। फक्त तुमचा कटोरीचा शेप अगदी परफेक्ट येणं एवढंच महत्त्वाचं आहे। हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या। तर बघा फ्रंट पार्टची आपली सगळी मापे टाकून झालेली आहेत। तर चला ह्याचं कटिंग करून घेते। तर बघा इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला बॅकनेकला पुन्हा मापे टाकावे लागणार नाहीत आणि दोन्ही पार्ट मी इथे सेपरेट करून घेतलेले आहेत। बॅक पार्ट आपण साइडला ठेवून घेतलेला आहे आणि बघा मग या पद्धतीने मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर पुढील गळ्याचा शेप इथे कट करायचा आहे। योगपट्टी सुद्धा इथे मी कट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर कटोरीचा शेप सुद्धा मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा मग या पद्धतीने आपलं पुढील भागाचं कटिंग इथे झालेलं आहे। आता यानंतर आपण बॅकनेकची मापे टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण कटोरी सुद्धा वाढवून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला सांगायचा राहिला, हा भाग ज्यावेळेस तुम्ही अस्तरवरती ठेवाल ना त्यावेळेस तुम्हाला हा भाग इथून बघा या पद्धतीने ह्या पॉइंट पर्यंत तुम्हाला 1/2 ते अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। आला का लक्षात तुमच्या? हा भाग अस्तरवरती ठेवल्यानंतर तुम्हाला 1/2 ते अर्धा इंच हा भाग वाढवून घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण साइड पार्टला कटोरी जोडतो त्यावेळेस आपल्याला मार्जिन कमी पडू नये त्यासाठी आपल्याला तो भाग अस्तरवरती वाढवायचा असतो। हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात राहू द्या। आता बॅकनेक घेतलेला आहे आणि जिथे 1 इंचाचं शिलाई मार्जिन आपण घेतलं होतं तिथे कट मारला होता ते मी पट्टीने सरळ लाईन आखून घेतली। यानंतर फ्रंट पार्टला आपण शोल्डरच्या तिथे कट मारला होता तिथे मी एक मार्किंग करून घेतलेला आहे आणि तिथून क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची मी 9.5 इंच टाकलेली आहे आणि मागील गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकता। इथे मी 2.5 इंच मागील गळ्याची रुंदी टाकलेली आहे आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घेत आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मागील गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी राऊंड शेप देऊन घेत आहे। आता यानंतर आपल्याला टक्सची मापे टाकायची आहेत। तर टक्सची मापे टाकण्यासाठी टेप बघा या पद्धतीने ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे। 1 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला हे मार्किंग करायचं आहे। 1 इंच शिलाई मार्जिन आपले हे फिटिंगमध्ये जात असतं त्यामुळे आपण 1 इंच शिलाई मार्जिन पकडत नाही। आणि बघा मग इथे मी 5 इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आणि दोन्ही साइडला अर्धा इंचाचे टक्स आपल्याला इथे टाकायचे आहेत। तर बघा मग आपली बॅक नेकची मापे टाकून झालेली आहेत। आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। तर बघा दोन्ही पार्ट सोबत कटिंग केल्यामुळे आपला टाइम खूप वाचतो, त्यामुळे पेपर कटिंग करताना दोन्ही पार्ट हे सोबत कटिंग करायचे आहेत। तर बघा मग बॅक नेकचं माप टाकून आपण कटिंग सुद्धा करून घेतलेलं आहे। आता आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत। तर बघा बाही कटिंग करण्यासाठी इथे मी फोल्ड पेपर घेतलेला आहे। पहिल्यांदा आपण इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया, म्हणजे पेपर खालीवर असेल तर आपलं मेजरमेंट चुकणार नाही। त्यासाठी पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला बाहीची उंची इथे टाकायची आहे। तर बाहीची उंची मी 4 इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे। तर इथे 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा 4.5 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। इथे मी अस्तरच्या बाहीचं पेपर कटिंग करत आहे, त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तुम्ही साध्या बाहीचं कटिंग करत असाल तर तुम्ही इथे 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे। तर बाहीची घडी कशी टाकायची, आपल्याला संपूर्ण छातीघेर मोजून घ्यायचा आहे। तर तो किती आला, 10.5 इंच। 10.5 इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे, तर किती येतं 10 इंच। तर 10 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। खाली सुद्धा 10 इंचावरती मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे। तर दंडघेराच्या निम्मे प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घेत असतो, तर इथे मी 5 इंच दंडघेर घेतलेला आहे प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन इथे घेणार आहे। यानंतर आपल्याला इथे कॅफाईट टाकायची आहे। तर 2 इंचावरती मी कॅफाईट दोन्ही साईडला टाकलेली आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेत आहे। आता हे जे 2 पॉइंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत।
बघा या पद्धतीने तिरके जोडायचे आहेत। आता इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि ह्या 2 पॉइंटचा आपल्याला मध्य इथे काढायचा आहे। या पद्धतीने टेप ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आहे आणि तिथून वरती पट्टीने सरळ लाईन आखायची आहे। आता ही जी लाईन आखलेली आहे त्या लाईनचे 3 समान भाग करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने बघा मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर बघा मग अगदी परफेक्ट आपण इथे बाहीची मापे टाकलेली आहेत। आपण ह्याचं कटिंग करून घेऊया। बाहीची मापे मी थोडीशी फास्ट तुम्हाला दाखवलेली आहेत कारण आपल्या चॅनलवरती खूप सारे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बाही रिलेटेड। नक्की जाऊन चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण परफेक्ट बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे। इथे जर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी इथे मी थोडं फास्ट तुम्हाला सांगितलेलं आहे। तर बघा मग बाही कटिंग करून झालेली आहे। आता आपण कटोरी वाढवून घेऊया। कटोरी वाढवण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती बेसिक कटोरी ठेवून आपण ही कटोरी आहे तशी ड्रॉ करून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण इथे सरळ पट्टीने लाईन आखून घेऊया आणि बघा या पद्धतीने कटोरी ठेवायची आहे आणि जशी कटोरी आहे तशी आपल्याला इथे आखून घ्यायची आहे। तर बघा मग इथे कटोरी आहे तशी मी आखून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो आपल्याला पाव ते अर्धा इंच वाढवायचा आहे। तुम्ही साइड पार्टला कटोरी जोडताना किती इंचावरती जोडतात त्यानुसार तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा इथे मी पाव इंच मार्जिन वाढवलेलं आहे। तर पाव इंच शिलाई मार्जिन का वाढवलेलं आहे ते तुम्हाला सांगते। तर बघा हा मी साइड पार्ट घेतलेला आहे आणि साइड पार्ट सुद्धा आपण अस्तवरती ठेवल्यानंतर वाढवणार आहोत आणि कटोरी सुद्धा आपण इथे पाव इंच वाढवलेली आहे। ज्यावेळेस आपण हे दोन्ही पार्ट जोडू त्यावेळेस आपल्याला मार्जिन कमी पडणार नाही, त्यासाठी हे दोन्ही पार्ट आपल्याला वाढवायचे असतात। आता यानंतर इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 34 छाती घेरानुसार आपण इथे 1.25 इंचावरती मार्किंग करत असतो। तर इथे 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। यानंतर हे 2 पॉइंट बघा या पद्धतीने तिरके जोडून घ्यायचे आहेत। आता इथून खाली पाव इंच आणि ह्या साईडला सुद्धा पाव इंच इथून खाली घ्यायचं आहे। आता ही जी लाईन आहे त्या लाईनचा मध्य आपल्याला इथे काढायचा आहे। तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायचे आहे। तिथून खाली आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखायची आहे। आता हे जे आपण 1.25 इंच घेतलेलं आहे तेच आपण इथे 1.25 इंच घेणार आहोत आणि बघा मग हे 2 पॉइंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। आता यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे। तर टक्सची रुंदी किती टाकायची, तर बघा आपण हे जे 1.25 इंच घेतलेलं आहे तेच आपण दोन्ही साईडला घेणार आहोत। तर बघा ह्या साईडला 1.25 इंच आणि ह्या साईडला 1.25 इंच मार्किंग करायचं आहे। तर बघा दोन्ही साईडला 1.25 इंचाचं आपण इथे मार्किंग करून या पद्धतीने टक्स टाकलेला आहे। तर बघा मग आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने कटोरी वाढवून घेतलेली आहे। आपण याचं कटिंग करून घेऊया। तर बघा मग या पद्धतीने आपण कटोरी कट करून घेतलेली आहे। तर बघा ज्यावेळेस आपण ब्लाउजवरती टक्स टाकतो त्यावेळेस बघा या पद्धतीने फोल्ड करून आपण टक्स टाकत असतो। तुम्हाला एक बेसिक अंदाज यावा यासाठी इथे मी तुम्हाला कटोरी या पद्धतीने करून दाखवत आहे। सपोज आपण या पद्धतीने टक्स टाकलेला आहे, इथे मी पिन लावून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा या पद्धतीने आपण टक्स टाकत असतो। तुम्ही बघू शकता कटोरीचा टोक अगदी परफेक्ट आलेला आहे, अजिबात जास्त नाही किंवा खालची जी लाईन आहे ती सुद्धा अगदी सरळ आलेली आहे। कटोरीचा टक्स तुम्ही बघू शकता अगदी सरळ आलेला आहे, अजिबात तिरका वगैरे झालेला नाही। तर बघा या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे। ज्यावेळेस आपण साइड पार्टला कटोरी जोडतो त्यावेळेस बघा साइड पार्टपेक्षा कटोरी ही अर्धा ते पाऊण इंच जास्त असते आणि ती असायलाच पाहिजे। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की हे अर्धा इंच जास्त झालेला आहे म्हणजे साइड पार्टला कटोरी जोडताना कटोरी जास्त होईल, तर अजिबात कटोरी जास्त होत नाही। तुमचा डाऊट मी लगेच क्लिअर करते। तर बघा आपण या पद्धतीने कटोरी जोडत असतो बरोबर। जशी आपण कटोरी जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी कटोरी फिरवून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटोरी ॲक्युरेट येते की नाही। तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता मी कशा पद्धतीने इथे कटोरी फिरवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे कटोरी आलेली आहे, अजिबात जास्त झालेली नाही। तर नक्कीच तुमचा डाऊट क्लिअर झालेला असेल।
तर साईड पार्टपेक्षा कटोरी ही अर्धा ते पाऊण इंच जास्त असलीच पाहिजे. आले लक्षात? तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. अगदी सोपी पद्धत तुम्हाला इथे मी दाखवलेली आहे. तर बघा आपण फ्रंट नेकचं कटिंग केलं, त्याचबरोबर आपण बॅक नेकचं कटिंग केलेलं आहे आणि बाहीचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा 34 साईजचं संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग इथे आपण केलेलं आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.